Good morning, students. As we have just started one act play for our study. The title of the one act play is The Rising of the Moon. We have started in the last video. In the first part, we have already studied that in this one act play, the scene is at the Cure of Seaport Town, and there are some post chains and long barrels are there, where three policemen, two policemen as well as one sergeant arrives on the stage. They are talking about a person who was just run away from the jail, who has broke down the jail, and they are in search of the person, and they are patrolling that cure. And even they were just putting up some placard on the walls, showing the information about the runaway person. All the information about his height, color, complexion, we can say. They are just putting that information, and even we will just came to know that that person is quite dangerous. After in their discussion, we will understand that this that person who had just broken the jail was quite a dangerous person, and they are in search of that person. Now, the remaining two policemen just leave the sergeant, and sergeant is all alone there. At that time, a person came there. The man came there, and he says that he is a ballad singer, and he knows the man to whom he the sergeant is in search. He knows that person very well. I think we just came up to this point. तर पुन्हा एकदा मी सांगतो की द रायझिंग ऑफ द मूनचा आपण जो पहिला पार्ट जो पाहिलेला आहे त्याच्यामध्ये एक असं आहे की जो सीन आहे तो क्यो आहे. क्यो म्हणजे एक असा लाकडी असं ज्या पायऱ्या आहेत की ज्याच्यावरून लाकडी असा भाग आहे की ज्याच्यातून मालाची आपण म्हणतो माल चढवला जातो, उतरवला जातो, अशा प्रकारचं पाण्याकडे जाणाऱ्या ज्या स्टेप्स आहेत, असा तो नदी समुद्राचा किनारा आहे आपण म्हणूया, आणि त्या किनाऱ्यावरतीच तीच सीन होत आहे. तिथे काही बॅरल्स वगैरे आहेत, आणि अशा ठिकाणी तीन पोलीसमन त्या ठिकाणी येतात. त्याच्यामध्ये एक सार्जंट आहे आणि बाकीचे दोन त्याच्या अंडर असलेले जे दोन पोलीसमन आहेत ते त्या ठिकाणी येतात. आणि त्यांच्या बोलण्यामधून एक असं येतं की एक व्यक्ती त्या ठिकाणून पळून गेलेला आहे, आणि तो त्या ठिकाणी अतिशय डेंजरस आहे, आणि अशा पद्धतीचं त्या व्यक्तीला पकडायचं आणि त्याच्यावरती रिवॉर्ड्स बक्षीससुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. तर त्याबद्दलची जी आणि त्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ते काय करत असतात, ते त्या ठिकाणी त्या प्लेकार्डच्या मदतीने त्या भिंतीवरती चिटकवत असतात. तर मग तो जो आहे व्यक्ती त्या ठिकाणी सांगितलं जातं की ते जे आहेत की ते त्या ठिकाणी ते प्लेकार्ड चिटकवण्याचं काम करत असतात. आणि मग सार्जंट त्यांना सांगतो की तुम्ही इतर ठिकाणी ते चिटकवा. तर मी या ठिकाणी मला एक शंका आहे की दॅट पर्सन इज गोइंग टू कम हिअर. तो व्यक्ती या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. ही विल रन अवे फ्रॉम दिस वे. याच ठिकाणाहून पळून जाण्याची शक्यता आहे, आणि आय एम गोइंग टू पेट्रोल इट. तर तो म्हणतो मी त्या ठिकाणी सर्व्हिलन्स ठेवतो, पहारा ठेवतो, तिथं पेट्रोलिंग करतो, तर तुम्ही इतर ठिकाणी जाऊन ते चिटकवून या, असं म्हणून तो त्या ठिकाणी तो निघून जातो आहे. आणि त्यांच्यामध्ये अशी चर्चा होते की अशा प्रकारच्या व्यक्तीसाठी मोठा ट्रूप हवा होता पोलिसांचा. आणि ते दोन पोलीस निघून गेल्यानंतर तर त्यांच्यामध्ये अचानक तिथे एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आहे, आणि तो स्वतःला त्या ठिकाणी बॅलड सिंगर त्या ठिकाणी म्हणतो आहे, पोवाडा वगैरे गाणार अशा पद्धतीचा. आणि तो विविध असे पोवाडे त्या ठिकाणी गाऊनही दाखवतो. त्याच्याकडे असे विविध पोवाड्यांचा संग्रह त्याच्यासोबत आहे, आणि तो असंही सांगतो की तो असाईज असाईज म्हणजे त्या काळामध्ये कोर्ट चालायचं असं. तर मग कोर्ट भरायचं एखाद्या ठिकाणी वेगवेगळे कायदेशीर हे करण्यासाठी. तर ते असाईज
चं जे ते आणि तिथे अनेक लोक वकील म्हणूया आपण, न्यायाधीश त्या ठिकाणी ट्रेनने वगैरे येतात. तर अशाच एका न्यायाधीशांची किंवा त्या वकिलांची जी ट्रेन होती, त्या ट्रेनमधून मी आलेलो होतो असं तो व्यक्ती त्या ठिकाणी सांगतोय त्या सार्जंटला. आणि बोलता बोलता मग त्यांचा त्या पळून गेलेल्या व्यक्तीसंदर्भात चर्चा होते. तर तो म्हणतोय की आय नो दॅट पर्सन व्हेरी वेल. तर मी त्या त्या ठिकाणी त्या व्यक्तीला चांगलं ओळखतो असं तो त्या ठिकाणी म्हणतो आहे. नाव वी विल स्टार्ट फ्रॉम द पेज नंबर 142. आता आपण पेज नंबर 142 आपण सुरुवात करूया. When that man say that I know him very well, what the reaction of sergeant? What sergeant say? You know him? Come back here. What sort is he? तू त्याला ओळखतोस किंवा तू त्याला ओळखतो आणि इकडे व्हॉट सॉर्ट इज ही, मला सांग कशा पद्धतीचा आहे तो, कसा दिसतो. मॅन कम बॅक इज इट, तुम्ही मला परत बोलवलं आहे असं आहे का? तुम्हाला यू जस्ट सेड गो अवे अँड नाऊ यू आर सेइंग जस्ट कम बॅक. तुम्ही तर मगाशी म्हणलं जा आणि आता तुम्ही मला परत बोलवत आहे का? डू यू वॉन्ट टू हॅव मी किल्ड, तुम्हाला असं वाटतं की मी मरावं? सर्जंट वाय डू यू से दॅट, तुम्ही असं का म्हणताय? तो सर्जंट विचारतोय, तू असं का म्हणतोस? नेवर माइंड आय एम गोईंग, जाऊ द्या म्हणे मी जातो आहे. आय वुड नॉट बी इन युअर शूज इफ द रिवॉर्ड वॉज 10 times ॲज मच. That means if I am at your place, I would not have given the information about that person if even that reward was 10 times as much. मी तुमच्या जागी जर असतो ना, 10 पट जरी तो बक्षीस असतं त्याच्यावरती त्याची माहिती देण्यासाठी, तर मी तुम्हाला ते सांगितलं नसतं. What sergeant says, rushing after him, come back here, come back. त्याच्या मागे धावपळ करत जातो. तो म्हणतो मागे फिर मागे फिर, ड्रॅग्स इन बॅक, त्याला अक्षरशः ओढतच तिथे आणतं. व्हॉट सॉर्ट इज ही, कशा प्रकारचा आहे तो. वेअर डिड यू सी हिम, नेमकं तू त्याला कुठे पाहिलं आहेस? आय सॉ हिम इन माय ओन प्लेस, आय हॅव जस्ट सॉ ॲट माय ओन प्लेस इन द कंट्री क्लिअर वेअर ही लिव्स. मी ज्या ठिकाणी राहतो आहे ना, कंट्री क्लिअर, ॲट दॅट माय प्लेस आय हॅव सीन हिम. I tell you wouldn't like to be looking at him, but I just to tell you that person quite dangerous. You cannot look at him. तो अतिशय त्या ठिकाणी काय आहे, डेंजरस असा आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला पाहू सुद्धा शकत नाही असं तो म्हणतोय. You wouldn't afraid to be in the one place with him. There isn't a weapon he does not know use of. असं कुठलंही वेपन नाही दॅट ही डज नॉट नो, की त्या व्यक्तीला एक असं कुठलंही शस्त्र नाही की त्याला ते माहीत नाही. ही नो टू हँडल ऑल द वेपन्स, कशा प्रकारचं हँडल करायचं, कसं वापरायचं त्याला चांगल्या प्रकारे येतं. अँड ॲज सो स्ट्रेंथ अँड ही इवन हॅव दॅट स्ट्रेंथ टू यूज दॅट वेपन्स, यूज दोज वेपन्स. तर तशा प्रकारचे वेपन्स, शस्त्र वापरण्याची ताकदसुद्धा, मसल्स आहेत, त्या ताकद निश्चित त्याच्याकडे आहे. सर्व प्रकारचे ते वेपन्स वापरू शकतो. ते मसल, ती पॉवर ही इज हॅविंग, तर त्याच्याकडे ते आहे असं तो म्हणतो आहे. अँड ॲज दॅट बोर्ड स्लॅब द बॅरल, जसं त्या बोर्डमध्ये लिहिलं ना, सर्व काही त्याच्याकडे आहे आणि तो त्या बॅरलवरती जोरात असा आघात तो व्यक्ती करतो. सर्जंट इज ही अ बॅड ॲज दॅट, ॲज यू आर मेन्शनिंग इज दॅट पर्सन इज सो बॅड. तुम्ही जसं डिस्क्राईब करताय, वर्णन करताय, वेदर दॅट पर्सन इज लाईक बॅड लाईक दॅट, तर तो व्यक्ती तशा प्रकारचा वाईट आहे का? ही इज देन मॅन सेज, हो नक्कीच तो आहेच. डू यू टेल मी सो, तू आणखीन तू मला सांगतोय. मॅन देअर वॉज अ पोअर मॅन इन अवर प्लेस. आता तो वेगवेगळ्या व्यक्तींचं त्या ठिकाणी त्याला इन्फॉर्मेशन देतो, हाऊ दॅट पर्सन इज जस्ट किल देम. तर त्या व्यक्तीने त्या इतरांना कसं मारलं आहे याबद्दलच्या तर तो थोडीशी माहिती सांगतोय. पा देअर वॉज अ पुअर मॅन इन अवर प्लेस, अ सार्जंट फ्रॉम अ बोलोव्यान. आता बोलोव्यानचंच सार्जंटचं उदाहरण घेणं म्हणे. हाऊ दॅट वॉज अ पुअर फेलो, खूप गरीब व्यक्ती होता तो सार्जंट. इट वॉज विथ अ लंप ऑफ स्टोन, एका दगडाच्या तडाख्यामध्ये, अ लंप ऑफ स्टोन ही किल्ड दॅट सार्जंट.
एका दगडाच्या तडाख्यात त्याने त्याला मारलेलं होतं असं तो म्हणतो आहे. सार्जंट, आय नेवर हर्ड ऑफ दॅट. मी असं कधीच ऐकलं नाही की कुठे कोणता सार्जंट असा दगडाने मारलेला आहे वगैरे. व्हॉट अ मॅन से अँड यू वुड नॉट सार्जंट. आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तो म्हणतोय इट नॉट एव्हरीथिंग दॅट हॅपन गेट्स इन टू द पेपर्स. व्हॉट एव्हर हॅपन्ड अराउंड अस विल नेव्हर केम इन टू द पेपर्स. आपल्या अवतीभोवती सर्वच गोष्टी काही घडतात त्या पेपरमध्ये येतात का, त्यांच्या बातम्या येतात का, असं काही नाही. आणि त्याच्यामुळे ते ती पेपरमध्ये ती बातमी कदाचित आलेली नसावी. अँड देअर वॉज अ पोलिसमन इन प्लेन क्लोथ्स. आणि आणखीन एक आपण म्हणतो ना प्लेन क्लोथ्स म्हणजे थोडक्यात साध्या वेशामध्ये असलेला एक पोलीस होता. त्यालासुद्धा त्याने मारलेलं होतं. इन द लिमर्क ही वॉज. आता वेगवेगळे सांगतो आता. इन लिमर्क ही वॉज, तो लिमर्कमधला एक तो होता. इट वॉज आफ्टर दॅट टाईम ऑफ द अटॅक ऑन द पोलीस बॅरॅक ॲट किलमॅलॉक. आणि आणखीन एक ते किलमॅलॉकमध्ये ते पोलिसांच्या बॅरॅकवरती अटॅक झालेला. त्यावेळेस एक असं घडलेलं. असं दॅट मीन्स ही इज यू विल सी द डॅश डॅश ओव्हर दॅट. तिथं तुम्हाला पॅरेग्राफमध्ये असे डॅश 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 म्हणजे वेगवेगळे प्रसंग आहेत. ते एक प्रसंग नाही आहे, वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहे असं त्यांना त्या ठिकाणी सांगायचं आहे. अँड पोलीस बॅरॅक ॲट किलोमॅक. तर किलमॅलॉकच्या या ठिकाणचं पोलीस बॅरॅकच्या तिथे एक पोलीस गेलेला होता. मून लाईट. आता तो त्याला घाबरवते कसं पहा. असाच चंद्रप्रकाश होता म्हणे. अँड जस्ट लाईक दिस, असाच होता. वॉटर स्लाईड. आणि असेच पाण्याचे च्या बाजूला त्याला त्या ठिकाणी मारण्यात आलेलं होतं. नथिंग वॉज नो फॉर सर्टन. आणि निश्चित असं खात्रीशीर असे कुठल्याच गोष्टी नसतात असं तो त्या ठिकाणी त्याला म्हणतोय. सार्जंट, डू यू से सो. तू असं म्हणतोयस. इट्स अ टेरिबल कंट्री टू बिलॉंग टू. मग असं असेल तर तू खूप विचित्र देशामध्ये राहतोयस किंवा विचित्र ठिकाणी राहतो असं आपण म्हणूया. दॅट्स सो इंडीड. यू माइट बी स्टँडिंग देअर लुकिंग आउट दॅट वे. आता तू खरंच आहे म्हणे ते. तू आता त्या ठिकाणी यू विल स्टँड देअर. तू तिथे उभा राहशील. लुकिंग आउट दॅट वे, त्या बाजूला त्याची वाट पाहत. अँड थिंकिंग यू सॉ हिम कमिंग अप दिस साईड ऑफ द क्यो. आणि तू विचार करशील तू तो ह्या बाजूनी येईल या क्योच्या बाजूनी. आणि त्याकडे तो दाखवतोय, पॉईंट आउट पण करतोय. अँड ही माइट बी कमिंग धिस अदर साईड. आणि तू ह्याच बाजूने दुसऱ्याच बाजूने आला मग काय करणार. अँड ही वुड बी ऑन युअर बिफोर यू न्यू वेअर यू वेअर. आणि तू कुठे आहेस तुला स्वतःला समजण्यापूर्वी तो तुझ्यावरती त्याचं आक्रमण झालेलं असेल. मग काय करशील. सार्जंट, इट्स अ होल ट्रूप ऑफ पोलीस दे ऑट टू पुट हिअर टू स्टॉप अ मॅन लाईक दॅट. मग तो घाबरतो. तो म्हणतोय फॉर सच अ पर्सन देअर नीड अ बिग ट्रूप ऑफ पोलीस हिअर. आता या ठिकाणी पोलिसांचा खूप मोठा ताफा या ठिकाणी लागेल आणि असायला हवा होता असं तो म्हणतोय. तो माणूस काय म्हणतोय. मॅन, बट इफ यू वुड लाईक मी टू स्टॉप विथ यू आय कुड बी लुकिंग डाऊन दिस साईड. आणि जर तुला असं वाटत असेल की मग आय कॅन हेल्प यू, मी तुला मदत करू शकतो. यू जस्ट लुक अदर साईड अँड आय विल जस्ट हॅव द सर्व्हिलियन्स टू द नेक्स्ट साईड. तर दुसऱ्या बाजूला मी त्या ठिकाणी लक्ष देईल असं तो म्हणतोय. बट इफ यू लाईक टू मी स्टॉप विथ यू आय कुड बी लुकिंग डाऊन दिस साईड आय वुड बी सिटिंग ऑन देअर ऑन दिस बॅरेल. आणि तो म्हणतोय की मी या ठिकाणी त्या बॅरेलवरती काय होईल त्या ठिकाणी ते बॅरेल असतात त्याच्यापैकी एका बॅरेलवरती बसून तो म्हणतोय की मी त्याची त्या ठिकाणी पहारा देऊ शकतो असं तो म्हणतोय. सार्जंट काय म्हणतोय. अँड यू नो हिम वेल टू. आणि तुला माहिती आहे तो कसा आहे. तू परिचित आहे तुला तो. आय वूड नो हिम अ माइल ऑफ. सार्जंट, फार दिवसापूर्वी त्याला पाहिलं आहे. बट सार्जंट, बट यू वुड नॉट वॉन्ट टू शेअर द रिवॉर्ड. आणि तू बक्षीससुद्धा मागणार नाही आहेस ना. मॅन, इट इज द पुअर मॅन लाईक मी. मला गरीबाला कशाला लागते म्हणे. दॅट ही इज गोईंग टू द रोड्स. रस्त्यावरती फिरणारा, फेअर्समधून गाणं म्हणणारा. टू हॅव द नेम ऑन हिम दॅट ही टूक द रिवॉर्ड. आणि त्याच्या नावाने मी कशाला बक्षीस घेऊ. बट यू डोंट वॉन्ट मी. आणि तुम्ही मला देणारही नाही. आय विल बी सेफर इन द टाऊन. त्याच्यापेक्षा मी आपलं शहरातच बरा आहे असं तो त्या ठिकाणी म्हणतो आहे. गेटिंग अप ऑन द बॅरल. ऑल राईट. वेल यू कॅन स्टॉप. तर सार्जंट म्हणतोय यू कॅन जस्ट स्टॉप हिअर नाव. तू इथं थांबू शकतोस. मॅन गेटिंग अप ऑन द बॅरल. मॅन जस्ट गेटिंग ऑन द बॅरल. तो त्या बॅरलवरती बसतोय. ऑल राईट सार्जंट, आय वॉन्टर नाव
यू आर नॉट टायर्ड आउट. मला असं वाटतं की तू थकलेला नाही आहेस ना. सार्जंट वॉकिंग अप अँड डाऊन द वे यू आर. आणि तू इतकं इकडे तिकडे एअर जरा मारतोय, तुला तू आर यू नॉट टायर्ड, तू थकला नाही आहेस का. सार्जंट इफ आय एम टायर्ड आय एम यूज टू डू इट. मी जर थकलेला असेल तर मला ते तो म्हणतो की चांगल्या प्रकारे मला ते म्हणजे मला सवय आहे असं आपण म्हणूया. यू माईट हॅव हार्ड वर्क बिफोर यू टू नाईट येट. तुला आणखीन खूप कष्ट करायचे आहेत आजच्या रात्रीत असं तो म्हणतो आहे. टेक इट इझी वाईल यू कॅन. जितकं इझिली घेता येईल तेवढं घे असं तो म्हणतो आहे. देअर इज अ प्लेंटी ऑफ रूम हिअर ऑन द बॅरल. बॅरलवरती खूप पुष्कळ जागा आहे. जस्ट कम अँड सिट हिअर. तर इथे तू येऊन बस असं तो त्याला म्हणतो आहे. अँड यू सी फार्दर व्हेन यू आर हायर अप. आणि इथे वरून आल्यानंतर आणखीन लॉंग डिस्टन्सवरती आपल्याला लक्ष ठेवता येईल असं तो म्हणतो आहे. मे बी सो. आणि असंच असेल तो म्हणतो आहे. गेट बिसाईड हिम ऑन द बॅरेल. आणि तो सुद्धा त्याच्या जवळ त्या बॅरेलवरती जाऊन बसतो आहे आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून तो बसतो आहे. दे सिट बॅक टू बॅक. आता दोघांची एकमेकांना पाठ आहे आणि एक जण एका बाजूला पाहतोय आणि दुसरा जण दुसऱ्या बाजूला डिफरंट वेज, वेगळ्या बाजूला. यू मेड मी फील अ बीट क्युअर विथ द वे यू टॉक्ड. तू ज्या विचित्र पद्धतीने बोलतो ना, क्युअरली, मला थोडीशी भीती वाटते असं तो म्हणतो आहे तुझ्या त्या बोलण्याची. गिव मी अ मॅच. त्याच्याकडे तो म्हणतो मॅच बॉक्स आहे का, मॅचेस म्हणतो आपण, ती आहे का. ही गिव्ज इट अँड मॅन लाईट अप द पाईप. आणि तो त्याला देतो आहे, सार्जंट त्याला देतो आहे आणि तो आपला जो पाईप आहे, सिगार पाईप, तो पेटवतो आहे. टेक अ ड्रॉ युअर सेल्फ. आणि घे तू पण ओढ असं तो म्हणतो आहे. इट विल क्वाईट यू. ते तर मग त्याने तू शांत होशील थोडासा. वेट नाव टिल आय गिव यू अ लाईट. आणि मी तुला मी तुला लाईट देतो असं तो म्हणतो. थोडा वेळ वाट मी तुला लाईट देतो आहे. लाईट दॅट मीन्स मॅचेस लाईट. बट यू नीड नॉट टर्न राऊंड. पण तू मागे वळून पाहू नको. डोंट टेक ऑफ युअर आईज ऑफ क्वॅडी फॉर द लाईफ ऑफ यू. त्या क्वेवरचं तुझी ती जी नजर आहे ती फिरू नको, नाही तर तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. नेवर फिअर, आय वॉन्ट. मी काही घाबरत नाही. इंडियड इट इज अ हार्ड थिंग टू बी द फोर्स. किती म्हणजे किती कष्टदायी असतं तो म्हणतो आहे की या फोर्समध्ये राहणं. रात्री आउट ॲट नाईट, रात्रीच्या वेळेस. नो थँक्स फॉर इट. आणि त्याच्याबद्दल कुणी तुमचा आभारसुद्धा मानणार नाही आहे. तर अशा याच्यामध्ये राहणं किती अवघड आहे असं तो म्हणतात. फॉर ऑल डेंजर वी आर इन. आणि आम्ही एवढा धोका पत्करतो आहे. अँड अ लिटिल वी गेट बट अब्यूज फ्रॉम द पीपल. आणि काहीच मिळत नाही आम्हाला, उलट देअर विल बी अब्यूज फ्रॉम द पीपल. लोक शिव्या देतात कारण की आम्ही एका देशभक्ताच्या विरोधात किंवा देशभक्ती करणाऱ्या लोकांच्या विरोधात काम करतो म्हणून लोक शिव्या शाप देतात. अँड नो चॉईस बट टू ओबे आवर ऑर्डर्स. परंतु आम्हाला ऑर्डर्स ओबे करण्याशिवाय, फॉलो करण्याशिवाय वी डोंट हॅव एनी चॉईसेस. आम्हाला कुठल्या प्रकारचे चॉईसेस नाही असं तो म्हणतो आहे. अँड नेवर आस्क्ड व्हेन अ मॅन इज सेंट इन टू अ डेंजर. आणि कुठला व्यक्ती कोणत्या क्षणाला त्या धोका त्याच्या समोर उभा राहील काही सांगता येत नाही. इफ यू आर अ मॅरिड मॅन विथ अ फॅमिली अँड जस्ट लाईक मी, अ पर्सन हू आर हॅव्हिंग द फॅमिली अँड अ मॅरिड पर्सन. ज्या व्यक्तीचं लग्न झालं आहे, त्याला फॅमिली आहे, अशा व्यक्तीला अशा डेंजरमध्ये जावं लागतं असं तो म्हणतं आहे. त्याच वेळेस तो जो बॅलेड सिंगर आहे, ही बिगेन टू सिंग. आता तो त्या ठिकाणी आपलं गाणं चालू करतो आहे. आता हे जे गाणं आहे एक त्या संपूर्ण त्या सॉन्गमधून, बॅलड सॉन्ग आहे ते, त्या सॉन्गमधून आपल्या त्या आयर्लंड देशाचं त्यांनी हे केलेलं आहे पहा की पारतंत्र्यात कसा गेला, त्याचं सुरुवातीला त्याचं कसं वैभव होतं आणि तो इंग्रजांनी कसा त्याला पारतंत्र्यात आणले, अशा पद्धतीने सिम्बॉलिकल गाणं आहे ते, प्रतिकात्मक ते गाणं आहे. आता पहा त्याने सुरुवातीचं ते हे सांगितलं आहे पहा. आता तो गाणं म्हणतोय, सुरुवात करतोय. द ॲज थ्रू द हिल्स आय वॉक टू द व्ह्यू हिल्स अँड शेमरलॉक प्लेन. शेमरलॉकच्या त्या वेगवेगळ्या प्लेनमधून, आता हे त्यांना त्याच्यातून ते सौंदर्य दाखवत असताना आयर्लंडचं, तर आयर्लंड किती वैभवशाली होतं हे त्यांना सांगायचं आहे. आय स्टूड व्हाईल वेअर द नेचर स्माइल्स टू व्ह्यू द रॉक्स अँड स्ट्रीम्स ऑन द मॅट्रॉन फेअर. आणि अशातच त्याला तुरुंगाच्या ह्याच्यामधून त्या ठिकाणी एक नजर
त्याच्यावरती पडली. बिनीथ अ फर्टाईल वेल, अशा सुपीक अशा ह्या माझ्या धर्तीवरती. ॲज ई शे सॅंग हर सॉन्ग, आणि ज्यावेळेस ती गाणं म्हणते आहे, इट वॉज द रॉंग ऑफ पुअर ओल्ड ग्रॅन्युअल. आणि हे जी वृद्ध अशी ही जी माझी माता किंवा ग्रॅन्युअल म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला ते देशालाच उद्देशून म्हणलेलं आहे. सार्जंट म्हणतो स्टॉप दॅट्स नॉट सॉन्ग टू बी सिंगिंग इन दिस टाईम. थांबव म्हणे, हे गाणं म्हणायची ही काही वेळ नाही आहे, असं तो त्या ठिकाणी म्हणतो आहे. ओ सार्जंट, आय वॉज ओनली सिंकिंग टू कीप माय हार्ट अप. फक्त मला थोडंसं आपण म्हणतो एक प्रकारचं आपण म्हणतो ना बकअप करण्याकरता, तशा पद्धतीने माझं मन प्रफुल्लित राहण्याकरता, माझी भीती पळण्याकरता मी ते गाणं म्हणतो आहे. इट सिंग्स वेन आय थिंक ऑफ हिम. मला अक्षरशः थरकाप उडतो की जे मी त्याच्याजवळ विचार करतो त्या व्यक्तीचा. टू थिंक ऑफ यूज टू सिटिंग हिअर अँड ही क्रिपिंग अप द क्वे. आणि आपण इथं दोघं बसलो आहे आणि तो त्या ठिकाणी त्या क्योच्या बाजूनी असा लपत छपत त्या ठिकाणी आला, मे बी टू गेट अस, आणि दोघांना आपल्याला मारलं तर. सार्जन, आर यू कीपिंग अ गुड लुक आउट. तू त्या बाजूने लक्ष देतोयस ना चांगल्या प्रकारे. आय एम अँड फॉर नो रिवॉर्ड टू. हो, मी देतो आहे आणि विदाऊट एनी रिवॉर्ड, आणि मला बक्षीसही मिळणार नाही आहे. एम नॉट द फुलिश मॅन. आणि मी इतका मूर्खही नाही आहे. बट वेन आय सॉ अ मॅन इन ट्रबल. परंतु मला एखादा व्यक्ती तुझ्यासारखा एक ट्रबलमध्ये दिसतो आहे. आय नेवर केड हेल्प ट्राईंग टू गेट हिम आउट. आणि मग त्याच्यासाठी मी मदत करण्याकरता आलेलो आहे. व्हॉट वॉज दॅट. डीड समथिंग हिट मी. काय होतं, मला कोणीतरी मारलं आहे. अँड रब्स हिज हर्ट. आणि आपलं तो छाती त्या ठिकाणी चोळतो येतो. सार्जंट पेटिंग ऑन हिज शोल्डर. त्याच्या खांद्यावरती हा थाप देतो. तो म्हणतो यू विल गेट रिवॉर्ड इन हेवन. तुला स्वर्गातून काहीतरी बक्षीस निश्चित देव देईल, असं तो म्हणतो आहे. आय नो दॅट, आय नो सर्जन, बट लाईफ इज प्रिसियस. मला माहिती आहे, परंतु आयुष्य खूप मौल्यवान आहे. सार्जन, वेल यू कॅन सिंग इफ इट गिव्ज यू मोर करेज. यू कॅन कॅरी ऑन युअर सॉन्ग इफ इट गिव्ज यू करेज. तू तुझं गाणं चालू ठेव, जर तुला त्याच्यामधून धैर्य प्राप्त होत असेल, धाडस निर्माण होत असेल तर यू कॅन कॅरी. तू ते त्या ठिकाणी गाणं म्हणू शकतो आहेस. मॅन, हर हर्ड वॉज बेअर, हर हँड्स फिट विथ आयरन बॉन्ड्स वेअर बाउंड. मग आता पुढं जो गाणी ज्या सुरुवातीला ज्या कडव्यामध्ये आपण पाहिलं की त्या गाण्याचं काय होतं की ते किती वैभवशाली आयर्लंड होतं. आता नंतर त्याला कशा शृंखला बेड्या पडलेल्या आहेत. अँड हर पेन्सिव्ह स्ट्रेन. पेन्सिव्ह म्हणजे त्या ठिकाणी दुःखी झालेले, खिन्न झालेले, त्याचा त्राण किंवा प्लेंटिव्ह उदास झालेला त्याचा आक्रोश. आणि याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस तो सर्व असा मिश्रित झालेला तो आक्रोश पाहायला मिळतो आहे. अँड द सॉन्ग शी सॅंग विथ अ मॉर्नफुल एअर. आणि अतिशय वेदनेने, व्याकुळतेने ती गाणं म्हणते आहे, आय एम ओल्ड ग्रॅन्युअल. आणि ती त्या ठिकाणी सांगते आहे, हर लिप्स सो स्वीट दॅट मोनार्क्स किस्ड. इतकी सुंदर आहे ते आपली आयर्लंड, असं त्यांना म्हणायचं आहे की इवन मोनार्क कॅन किस हर. तर तो जो राजा आहे त्याने सुद्धा, राजा इज इन अ सिम्बॉलिक वे टू द ब्रिटन. आता राजा म्हणजे या ठिकाणी ब्रिटन आहे. ब्रिटनच्या म्हणजे या इंग्लंडलासुद्धा त्याचा मोह आवरता आला नाही या आयर्लंडवरती हे करण्याकरता, कॅप्चर करण्याकरता. सार्जंट, दॅट्स नॉट इट. सार्जंट म्हणतोय ते तसं नाही आहे. हर गाऊन शी वॉर वॉज स्टेंड विथ गॉर. तिचा जो गाऊन होता तो माखलेला होता, असं आहे. तेव्हा एक वळ तू विसरला, असं तो त्या ठिकाणी म्हणतो आहे. मॅन, यू आर राईट सार्जंट. हो सार्जंट, तू बरोबर आहे. सो इट इज. ते तशीच आहे ती ओळ. आय मिस्ड इट. मी ती विसरलो आहे. आणि ती लाईन तो पुन्हा रिपीट करतो आहे. बट डू थिंक ऑफ अ मॅन लाईक यू नोईंग अ सॉन्ग लाईक दॅट. आणि मला आश्चर्य वाटतं आहे की तुलासुद्धा ते गाणं माहिती आहे. सार्जंट काय म्हणतो आहे, देअर इज अ मेनी थिंग अ मॅन माईट नो अँड माईट नॉट हॅव एनी विश फॉर. बऱ्याचशा गोष्टी लोकाला बऱ्याचशा माहीत असतात आणि काही माहीत करून घ्यायची इच्छा नसते. नाऊ आय डेअर से सार्जंट, इन युअर यूथ यू यूज टू सिटिंग अप ऑन द वॉल. मी आता एक धाडस करू शकतो, असं व्यक्ती म्हणतो आहे की
मला माहिती आहे की तू ज्यावेळेस तरुण होता तर असाच कुठेतरी वॉलवरती जसे जसे तरुण मुलं बसतात आणि त्यांना आपल्या देशाविषयीचं प्रेम ते व्यक्त करत असतात त्या ठिकाणी असाच तू कुठेतरी म्हणजे त्या ठिकाणी त्या भिंतींवरती बसलेला असेल तुझ्या तारुण्यपणामध्ये तरुणपणामध्ये. यू यूज टू बी सिटिंग अप ऑन द वॉल द वे यू आर सिटिंग अप टू दिस बॅरल. आज जसं आपण या बॅरलवरती बसलो आहोत तसं तू पण त्या ठिकाणी वॉलवरती बसलेला असेल. नाऊ अँड द अदर लॅड्स बिसाइड यू. आणि कदाचित तुझ्या शेजारी त्या ठिकाणी आणखीनही काही तुझे मित्र सहकारी असतील. अँड यू सिंगिंग द ग्रॅनाईल. आणि तू त्या ठिकाणी ग्रॅनाईल त्या ठिकाणी सारखी सॉन्ग म्हणलेलं असेल. आय डीड देन. हो, मी त्या काळात करायचो. अँड देन शान बॅल्ट बॅक बॉट. आणि आणखीन काही गाणे आहेत ते देशभक्तीपर तो सांगतो आहे. आय डीड देन अँड द ग्रीन ऑन द कॉप. तो वेगवेगळे नाव घेतो तर ते सर्व त्या ठिकाणी तो म्हणतो आहे. असं तो दॅट वॉज वन ऑफ दॅम. आणि ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यापैकीच एक होतं. तर आता आपण इथे वी विल जस्ट स्टॉप हिअर. ओके. नेक्स्ट we will see next part we will see in the next video. Okay.